नमस्कार, मायलेकी मराठी रेसिपी मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण उपवासासाठी बघणार आहोत भगरीचं पीठ आणि साबुदाण्यापासून मेंदू वडा। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी 2 बटाटे घेतले आहे। बटाट्यांची साल काढून घ्यायची आहे। तुम्ही इथे उकडलेले बटाटेही घेऊ शकता। मी इथे कच्चे घेतले आहे। बटाटे किसून घ्यायचा आहे। बारीक किसणीने किसायचा। दोन्ही बटाटे किसून झाले आहे। बाउल मध्ये 2 कप भगरीचं पीठ टाकायचं आहे। किसलेला बटाटा टाकूया। एक इंच आलं किसून टाकायचं आहे। तुम्ही खात असाल तर टाकू शकता। एक चमचा मिरचीचा ठेचा टाकायचा आहे। अर्धा चमचा जिरं टाकायचं आहे। चवीपुरते मीठ टाकूया। पाऊण कप दही टाकायचं आहे। पिठामध्ये छान मिक्स करून घेऊया। बटाट्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं, त्यामुळे अंदाजाने पाणी टाकूया। थोडंसं पाणी टाकून पीठ मिक्स करायचं आहे। अजून थोडेसे पाणी टाकूया। पिठाचा गोळा तयार झाला आहे। मेंदूवड्यासाठी इतपत घट्ट पीठ ठेवायचं आहे। पीठ छान मळून झाले आहे। 5 मिनिटांसाठी झाकण ठेवूया। चटणीची तयारी करूया। मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचे काप टाकायचे आहे। 3 हिरव्या मिरच्या टाकायच्या। थोडेसे शेंगदाणे टाकूया। थोडंसं दही टाकायचं आहे। चवीपुरते मीठ टाकायचं आहे। झाकण लावून बारीक करूया। चटणीमध्ये थोडेसे पाणी टाकायचं आहे। याची छान पेस्ट तयार करायची आहे। बारीक केलेली चटणी एका वाटीमध्ये काढूया। एक चमचा तेल गरम केला आहे। त्यामध्ये 2 लाल मिरच्या टाकून फोडणी द्यायची आहे किंवा तडका द्यायचा आहे। तयार झाली आहे ओल्या नारळाची चटणी। ही चटणी खूप टेस्टी आहे। पीठ छान भिजले आहे। वडा तयार करायला घेऊया। छोटासा गोळा घ्यायचा आहे। गोळा गोल तयार करायचा आहे। हातावर असा थोडासा चपटा करायचा। मधोमध त्याला होल करायचा आहे। तयार झाला आहे वडा। दुसराही वडा असाच तयार करायचा आहे। त्याला गोल करून चपटा करून मधोमध होल करायचा आहे।
तुमच्या आवडीनुसार छोटा किंवा मोठा तयार करू शकता। सर्व असेच मेंदू वडे तयार करून घेऊया। सर्व वडे तयार झाले आहे। कढाईमध्ये तेल गरम झाले आहे। तेलामध्ये वडे सोडूया। मी इथे 3 वडे सोडले आहे। वड्यांवर थोडे थोडे तेल टाकून वडे तळून घेऊया। हे वडे मध्यम आचेवर तळायचे आहे। तुम्ही बघू शकता वड्यांचा कलर गोल्डन खूप छान आला आहे। सर्व वडे असेच तळून घेऊया। आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल।